आज आपल्या 60 डेज चॅलेंज या सिरीजचा 10वा दिवस आहे. आता मी एक ठरवलं आहे. प्रत्येक आठवड्याच्या संडेला मी एक फुल लेंथ टेस्ट घेणार आहे. ती टेस्ट कशाची असेल तर आठवडाभर जे आपले लेक्चर्स होतात मी त्याची PDF तुम्हाला शेअर करते. तर त्याच्या रिलेटेड ते क्वेश्चन्स असतील. मग फक्त PDF मधले क्वेश्चन्स असतील का? तर नाही. त्या क्वेश्चनमध्ये मी जे एक्सप्लेनेशन दिले त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात. 100 मार्कांची टेस्ट असेल, तुम्हाला टाइम लावून ती सॉल्व्ह करायची आहे 1.5 तासात आणि ती OMR शीटवरच सॉल्व्ह करायची आहे. टेस्ट झाल्यानंतर मी एक ॲनालिसिस शीट ग्रुपवर शेअर करणार आहे, जी मी स्वतः यूज करायचे. त्या ॲनालिसिस शीटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की तुमचा कोणता प्रश्न चुकलाय, तो कशामुळे चुकलाय आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची गरज आहे, हे त्या ॲनालिसिस शीटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि मग ह्याच्यानंतर तो प्रश्न चुकला नाही पाहिजे ह्याची तुम्ही खात्री करायची. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. चला आपला पहिला प्रश्न बघूया. आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र आरोग्य भूषण 2025 हा कोणाला भेटला? तर तो डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांना भेटला. आणि कशासाठी भेटला? तर मेळघाटात जे आदिवासी आहेत, मेळघाटातील आदिवासी भागात त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त सेवा दिली आणि आरोग्य क्षेत्रातील ही जी त्यांची उत्कृष्ट कामगिरी होती, त्यासाठी त्यांना महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 हा भेटला. आता हा जो पुरस्कार आहे तो कोणी आयोजित केला? मुख्यमंत्री मदत निधी आणि चॅरिटेबल हॉस्पिटल अँड सेल मुंबई यांच्यातर्फे हा आयोजित झाला. आता दुसरा प्रश्न काय, की डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे ह्यांना जो पुरस्कार दिला गेला तो कोणाच्या हस्ते दिला गेला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तो दिला गेला. आता पहिले आरोग्य साहित्य संमेलन कुठे झाले? तर पहिले आरोग्य साहित्य संमेलन हे पुणे येथे झाले आणि ते कोणत्या साली झाले? 2025ला. इथेच ह्या संमेलनात त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 दिला गेला. हे लक्षात ठेवा, की आयोजित कोणी केला, कोणाच्या हस्ते दिला आणि कुठे दिला. जे पहिले आरोग्य साहित्य संमेलन होते त्याच्यामध्ये पुणे येथे झालं, त्याच्यामध्ये हा दिला गेला. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, की डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे ह्यांच्याबद्दल ह्यांची नावं घेतली की तुम्हाला काय आठवाय पाहिजे? ह्यांनी काय केलं? लोक बिरादारी प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी गडचिरोली येथील आदिवासी जे आहेत त्यांचे आरोग्य आणि शिक्षण सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले. मग मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, की डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार का दिला गेला? हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात ई-बॉन्ड प्रणालीचा निर्णय कोणत्या विभागाने घेतला? तर महाराष्ट्रात ई-बॉन्ड प्रणालीचा निर्णय नोंदणी आणि मुद्रांक विभाग या विभागाने घेतला. मग तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात, की हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं? तर हे महसूल विभाग ह्याच्या अंतर्गत येतं. तुम्हाला असंही विचारू शकतात, की ह्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे मंत्री कोण आहेत? तर ते आहेत चंद्रशेखर बावनकुळे. मग आता तुम्हाला पुढे कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो? ई-बॉन्ड प्रणाली ही जी ई-बॉन्ड प्रणाली जी निर्माण झाली, तर ती कोणत्या पोर्टलच्या माध्यमातून त्याची निर्मिती झाली? तर आईसगेट इथं तुम्ही बघू शकता, हा मी फोटो त्यासाठीच लावलाय. आईसगेट या पोर्टलच्या माध्यमातून ई-बॉन्ड प्रणालीची निर्मिती झाली. आता आणखी सांगायचं म्हणलं, की ही जी ई-बॉन्ड प्रणाली आहे केव्हापासून लागू झालं? तर ते 3 ऑक्टोबर 2025 पासून लागू झालं. आता ह्या ई-बॉन्ड प्रणालीमध्ये ॲक्च्युअली करणार काय? तुम्हाला जे स्टॅम्प पेपर असतो ना, तर ते स्टॅम्प पेपर न घेता तुम्हाला काय करणार आहे, की ई-बॉन्ड जे आहे त्या ई-बॉन्डच्या माध्यमातून ई-बॉन्ड स्टॅम्प पेपर आपण घेऊ शकतो. म्हणजे स्टॅम्प पेपर जे कागदी स्टॅम्प पेपर असतो ते न देता ई-बॉन्ड स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून आपण जे काही आपल्याला बॉन्ड करायचे आहेत ते आपण करू शकतो. त्यासाठी ही खूप महत्त्वपूर्ण प्रणाली त्यांनी सुरू केली. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये राष्ट्रीय गुन्हे नोंदवही ब्युरो हे कुठे आहे? आता ह्याचाच अर्थ काय आहे, की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हे कुठे आहे? तर हे आहे दिल्लीमध्ये, नवी दिल्लीमध्ये आहे. ह्याच्याबद्दल आणखी माहिती सांगायची म्हणजे काय, की हे जे राष्ट्रीय गुन्हे नोंदवही आहे, हे काय आहे? तर जे देशभरात आपले जे गुन्हे घडतात, की देशभरात संपूर्ण जे गुन्हे घडतात म्हणजे बलात्काराचे किंवा अत्याचाराचे, खंडणी, मर्डर, हाफ मर्डर वगैरे हे जे सगळे गुन्हे होतात, तर ह्या सगळ्यांचा डेटा इथे गोळा केला जातो
आणि काय करतात, त्याचे विश्लेषण केले जाते. आता सपोज एकाने हाफ मर्डर केलाय, तर त्याचे काय करतात, की त्याचे फिंगरप्रिंट्स घेतले जातात. त्याचे DNA वगैरे जे टेस्ट वगैरे असतात, ते सगळे ते जे रिपोर्ट्स असतात ते ना आपले CCTNSमध्ये किंवा NCRBमध्ये ते दाखल केले जातात आणि जेव्हा दुसऱ्यांदा एखाद्या ठिकाणी जर गुन्हा झाला आणि तिथे एखादे फिंगरप्रिंट्स सापडले, तर ते काय करतात, त्या फिंगरप्रिंट्सचे नमुने असतात ते त्या प्रणालीवर अपलोड केले जातात आणि त्याच्याशी मॅच जे होतात, त्याच्यावरून आपल्याला गुन्हेगार कोण आहे हे ह्याचा शोध लागतो. आता NCRBचे प्रमुख कोण आहे? NCRBचे प्रमुख हे अलोक रंजन हे आहेत आणि ह्याची स्थापना कधी झाली? तर ह्याची स्थापना 1986 साली झाली आणि NCRB हे कोणत्या विभागाअंतर्गत येतं? तर हे गृह विभागाअंतर्गत येतं. ठीक आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कोणी केली? विदा सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश सावरकर, गणेश दामोदर सावरकर यांनी केली. आता हा प्रश्न महत्त्वाचा का ठरतो? आता हा प्रश्न इम्पॉर्टंट का ठरतो? कारण सध्या जे सत्ताधारी पक्ष आहे म्हणजे BJP यांच्यावर सावरकरांचा खूप जास्त प्रभाव आहे. म्हणून हा प्रश्न काय ठरतो? इम्पॉर्टंट ठरतो. आता ह्या संघटनेचे म्हणजे त्यांच्या काळात या संघटनेच्या मार्फत मुख्य घटना काय घडल्या? तर जो नाशिकचा कलेक्टर होता जॅक्सन, या जॅक्सनची हत्या घडवून आणली आणि ती हत्या कोणी केली? तर अनंत कन्हेरे ह्याने घडवून आणली आणि हा अनंत कन्हेरे हा अभिनव भारत या गुप्त संघटनेशी संबंधित होता. आता ह्याची स्थापना कधी झाली? अभिनव भारतची स्थापना सन 1904 मध्ये नाशिक येथे झाली. महत्त्वाचा प्रश्न आहे. असे जर तुम्हाला संघटना वगैरे विचारली तर ते कोणी स्थापन केली, किती साली स्थापन झाली, कुठे स्थापन झाली आणि त्यांच्या काळात त्यांनी काय महत्त्वाचे बदल घडवले किंवा काय महत्त्वाच्या गोष्टी केल्या, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा. मग तुम्हाला कशाही प्रश्न विचारला तर तो तुम्हाला आलाच पाहिजे. ठीक आहे? चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण? पहिले भारतीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहे डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. हे भूजल तज्ज्ञ आहेत, म्हणजे सायंटिस्ट आहेत. ह्यांनी काय केलं? तर ह्यांनी भूजल व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानासाठी खूप मोठं योगदान दिलंय आणि त्यासाठी ते ओळखले जातात. आता हा पुरस्कार कधी दिला? तर सप्टेंबर 2025 मध्ये हा पुरस्कार दिला गेला. ह्या पुरस्काराबद्दल विशेष बाब काय आहे, की हा पुरस्कार दर 2 वर्षातून एकदा दिला जातो. मग ह्या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 2009 पासून झाली. डॉक्टर राजेंद्र सिंह ह्यांच्या बाबतीत यांनाच भारताचे जलपुरुष असे म्हणतात, वॉटरमॅन. स्टॉकहोम वॉटर प्राइज जिंकणारे हे पहिले भारतीय आहेत आणि तो जो त्यांना स्टॉकहोम वॉटर प्राइज हा पुरस्कार मिळाला होता तो 2015 साली मिळाला होता. म्हणून हे नाव महत्त्वाचे ठरते, हे लक्षात ठेवा तुम्ही. आमिर खान कशाशी रिलेटेड आहे? पाणी फाउंडेशन ह्याच्याशी रिलेटेड आमिर खान आहे. आता तुम्हाला मला काय सांगायचं आहे? आता तुम्हाला पुढचा प्रश्न काय आहे, की उमाशंकर पांडे हे कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे? आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आपला पुढचा प्रश्न आहे, एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 मार्क मिळतात व चुकीच्या उत्तराला 2 मार्क कमी मिळतात. सुनीताने सर्व प्रश्न सोडवले व तिला 95 मार्क मिळाले, तर तिच्या किती प्रश्न चुकले? हे बघा, इथं मला काय सांगायचंय, जर 40 प्रश्न आहेत त्यामध्ये जर तिने सगळे प्रश्न सॉल्व्ह केले, म्हणजे 40च्या 40 प्रश्न सॉल्व्ह केले, तर तिला किती मार्क मिळू शकतात? एका प्रश्नाला 5 मार्क, असे तिला टोटल किती? 200 मार्क मिळू शकतात. पण तिला किती मार्क मिळाले? 95. म्हणजे तिचे किती मार्क गेले? तर 105 मार्क गेले. मग मला सांगा, तुम्ही इथे काय चूक करू शकता? मी सांगते तुम्ही कशा पद्धतीने हे सोडवाल. हे बघा, 40 प्रश्न चुकले, तिला 95 मार्क मिळाले, म्हणजे तिला काय 105 मार्क तिचे गेले. 95 मार्क मिळाले म्हणून 95 भागिले 5ला 1 मार्क होता, म्हणून बघा 19 प्रश्न तिचे बरोबर आले. 40 प्रश्न होते, त्यातले 19 प्रश्न बरोबर आले, म्हणजे तिचे किती प्रश्न चुकले? 21 प्रश्न चुकले. 21ला टिक करून येणार आणि तुमचं उत्तर तिथेच चुकलं, तुम्हाला 0 मार्क मिळणार. हे कसं सॉल्व्ह करायचं ते मी सांगते. ते इतकं पण काय काय वेळेस सोपं देत नाही, तुम्हाला व्यवस्थित डोकं लावायला लागतं. हे बघा, हे 105 मार्क काय आहे तो? हे 105 मार्क आहेत, जे तिचे चुकलेले प्रश्न आहेत त्याचे हे 105 मार्क आहेत.
मग हे 105 मार्क फक्त 2 मार्क नाहीत. जे 5 मार्क आहेत, ज्या एक प्रश्न हा 5 मार्काला होता, असे तिचे 105 मार्काचे प्रश्न चुकले. पण एक प्रश्न 5 मार्काला आणि त्याचे चुकीचं उत्तर दिलं म्हणून त्याचे आणखी 2 मार्क, असे तिचे टोटल 7 मार्क जाणार आहेत. फक्त 2 मार्क नाही जाणार, तर 7 मार्क जाणार आहे. आलं लक्षात? आता कसं सोडवायचं? हे 105 भागिले हे टोटल 7, कारण तिचे चुकीच्या उत्तराला 7 मार्क गेलेत आणि हे 105 मार्क काय आहेत? चुकीच्या उत्तराचे तर आहेत. मग जे उत्तर येईल तेच आपलं फायनल उत्तर असणार आहे. मग 7ने ह्याला भाग घालवला. 7 1 7, 7 5 35, म्हणजे 15 हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात? तुम्ही काय चुका करू शकता? जरी प्रश्न वरकरणी सोपा वाटत असेल, तरी काही प्रश्न ट्रिकी असतात. ते तसे प्रश्न सोपे नसतात. आता आता तुम्हाला जर हे क्रॉस चेक करायचं असेल, की बाबा माझं बरोबर आहे का? तर तुम्ही कसं करू शकता? आपलं उत्तर 15 आलं बरोबर. 15 साती 5 म्हणजे 105 आणि तिचे किती मार्क चुकलेत? 95 मार्क ते बरोबर आलेत. मग आपले 200 बेरीज आली पाहिजे. आली का? बरोबर. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. कळलं? अशा पद्धतीने सोडवायचं आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला भूमितीचा. एका 30 सेंटीमीटर लांबीच्या आणि 20 सेंटीमीटर रुंदीच्या आयताच्या आत बसवता येणाऱ्या सर्वात मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? हा किती सोपा प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे का? प्रश्नातच उत्तर आहे. प्रश्नातच उत्तर आहे. ते कसं? ते मी तुम्हाला सांगते. हा आपला आयत आहे आणि ह्याचे बाजू कशा आहेत? तर ह्याच्या बाजू आहेत 30 सेंटीमीटर लांबी आणि 20 सेंटीमीटर रुंदी. आपल्याला ह्याच्या आत काय बसवायचं आहे? आपल्याला ह्याच्या आत असा गोल बसवायचा आहे. सगळ्यात म्हणजे मोठा वर्तुळ बसवायचा आहे. मग आपला प्रश्न काय विचारला आहे? तर त्या वर्तुळाची जी त्रिज्या असेल, ही वर्तुळाची जी त्रिज्या असेल, तर ती त्याचं माप आपल्याला विचारलेलं आहे. तुम्हाला सांगू प्रश्नातच उत्तर काय आहे? जेव्हा आयताच्या आत जेव्हा आपण सर्वात मोठा वर्तुळ बसवतो, तेव्हा त्या वर्तुळाचे जो व्यास असतो, ही त्या आयताची सर्वात लहान बाजू असते. आयताची सर्वात लहान बाजू काय आहे? 20 सेंटीमीटर आणि हा काय आहे? ह्याच वर्तुळाचा व्यास आहे. मग त्रिज्या काय असेल? व्यास भागिले 2. व्यासाची निम्मी त्रिज्या असते, म्हणजे आपलं उत्तर आलं 10. समजलं? प्रश्नातच उत्तर आहे. हे जर तुम्हाला हे माहित असतं तर तुम्ही तोंडीच उत्तर काढलं असतं. तुम्हाला एवढं सगळं लिहून हे सगळं एक्सप्लेन करायची गरजच नव्हती. आलं लक्षात? आपला पुढचा प्रश्न आहे, जर x अधिक yच्या 20% हे x वजा yच्या 30% इतके असेल, तर x हा yच्या किती टक्के आहे? आता आपण हे सोडवूया. खूप सोपं आहे, पण जर तुम्ही बघून घाबरला तर मग तुमचे हातचे मार्क जातील. x अधिक yच्या 20% हे काय आहेत? x वजा yच्या 30% इतके आहेत. मग आपण हे सॉल्व करूया. हे सॉल्व करण्यासाठी काय? ह्या 100ला हा 100 गेला, ह्या शून्यला हा 0 गेला. पुढे सॉल्व करूया आपण. 2x अधिक 2y बरोबर 3x वजा 3y. आता हा x मी इकडे घेऊन जाते आणि हा y मी इकडे घेऊन येते. ठीक आहे? मग काय होईल? 2y अधिक 3y 5y बरोबर. ह्या 3x मधून हे 2x गेले. किती राहिले? फक्त x आणि ह्याची व्हॅल्यू किती असेल? 1. मग आपल्याला गुणोत्तर काय मिळेल? आपल्याला गुणोत्तर मिळेल x डिवायडेड बाय y बरोबर 5/1. आता हे कसं भेटलं? कारण x ची व्हॅल्यू 5 आहे, y ची व्हॅल्यू 1 आहे. मग हेच तर आपलं उत्तर आहे. आपल्याला विचारलं काय आहे? तर x हा y च्या किती टक्के आहे? x ची किंमत 5, y ची किंमत 1 आणि किती टक्के आहे? किती टक्के? 500%. 5 गुणिले 100 500%. हेच आपलं उत्तर आहे. किती सोपं आहे. फक्त तुम्हाला इथे कळलं पाहिजे की इथे काय करायचं. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया आपण. आता पुढचा प्रश्न आहे नफा तोटाचा. एका व्यापाराने वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट दिली, तरीही त्याला 20% नफा झाला. तर त्या वस्तूची मूळ किंमत 900 रुपये असेल, तर छापील किंमत किती? आता हे किती सोपा प्रश्न आहे माहिती आहे तुम्हाला? मी तुम्हाला सांगते कसं सोडवायचं. हे बघा, त्या वस्तूची मूळ किंमत आहे 900 रुपये बरोबर. त्याला किती टक्के नफा झाला? 20% नफा झाला. जर 20% नफा झाला म्हणजे 100त 20 मिळाले. 12 अष्टोदर्शे म्हणजे 1080 रुपये. हे काय झाले? त्याचे नफा झाला हा त्याचा. पण काय झालं? हा नफा व्हायला त्याने जी छापील किंमत असेल x त्याच्यावर किती टक्के सूट दिली? तर 90% 10% सूट दिली. मग काय येणार? 90 भागिले 100.
आता हे 90 का आले? सूट दिली म्हणून काय केलं? 100 वजा 10 म्हणून हे 90. हे 120 का आलं? 100 अधिक 20 म्हणून 120. जेव्हा नफा होतो तेव्हा 100त ॲड करायचे आणि जर तोटा होतो किंवा डिस्काउंट दिला जातो तेव्हा 100 मधून ते मायनस करायचे. ह्याने काय होईल? तुमचं डायरेक्ट उत्तर येणार. म्हणजे तुम्हाला मूळ किमतीतून ते वजाबाकी वगैरे करत बसायची गरज नाही. ठीक आहे? चला आता आपण बघूया आपलं उत्तर काय येईल. 1080 हे इकडे जाणार गुणिले 100 छेद 90 बरोबर काय येणार? छापील किंमत. 9ला 9 गेला, 9 1 9, 9 2 18 आणि हे 2 0. म्हणजे आपली छापील किंमत किती आली? तर आपली छापील किंमत आली 1200 रुपये. खूप सोपं आहे. फक्त दिलेल्याप्रमाणे तुम्हाला कळलं पाहिजे की कुठं कुठली किंमत घ्यायची. ठीक आहे? आता पुढचा प्रश्न त्याला येणार ज्याला सूत्र माहिती आहेत आणि खूप सोपा प्रश्न आहे. किती सोपा? आता मी तुम्हाला सोडवून दाखवते. प्रश्न काय आहे? 5,000 वर 2 वर्षांसाठी 10% दराने मिळणारे साधे व्याज म्हणजेच काय? सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती असेल? तुम्हाला जर 2 वर्षांसाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्याच्यामधला जर फरक विचारला तर त्यासाठी एक स्पेशल सूत्र आहे आणि ते सूत्रामध्ये फक्त तुम्ही ह्या व्हॅल्यूज ठेवल्या ना की डायरेक्ट तुमचं उत्तर मिळणार. कसं? ते सूत्र आहे P इन ब्रॅकेट R अपॉन 100 ह्यांचा स्क्वेअर बरोबर डायरेक्ट सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्यांची वजाबाकी. आता इथे काय करायचं आहे? P म्हणजे काय? P म्हणजे मुद्दल 5,000. R म्हणजे काय? की रेट ऑफ इंटरेस्ट 10% म्हणजे दर. आणि स्क्वेअर का घेतला माहिती आहे? वर्ग का घेतला? कारण 2 वर्षासाठी आहे म्हणून. जर तुम्हाला 3 वर्षासाठी विचारलं तर त्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे. हे लक्षात घ्या. हा फॉर्म्युला फक्त 2 वर्षांसाठी जर त्यांची वजाबाकी विचारली असेल, त्यांचा फरक विचारला असेल, तेव्हाच हे सूत्र वापरायचं आहे. आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला डायरेक्ट मिळणार त्यांच्यातला फरक आणि तेच असणार आपलं उत्तर. आता आपण सॉल्व्ह करूया. 5,000 गुणिले मी ह्यांचा वर्ग नाही करणार, मी हे ॲज इट इज घेणार. ह्यानी काय होईल? आपल्याला कटछाट करता येईल आणि आपलं जे कष्ट आहेत ते कमी होतील. आता 100चा वर्ग काय येणार? 10,000. तो मी घेऊन टाकला कारण हे तर 0 0च आहे ना. इथे 0 गेले, ह्या 2 शून्याचे हे 2 शून्य गेले. उत्तर काय आलं? 50 रुपये. आणि आपल्याला हेच तर विचारलं आहे. ह्यांच्यातला फरक किती आहे? रुपये 50. कळलं? खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त सूत्र माहिती पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आणि ज्याला येणार नाही त्यांच्यासाठी थोडासा भीतीदायक. खूप सोपा प्रश्न आहे. कसा? ते बघूया. आपण जे बघा अंगठ्या घालतो, काय काय ज्योतिषाकडे जातात, काय काय पाचूचे वगैरे असं जवाहिरांच्या अंगठ्या घालतात. तर त्या अंगठ्यांचा कलर तुम्हाला विचारला जातो. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही फक्त ज्योतिषाकडे जाता आणि अंगठ्या घालता. पण त्या अंगठ्यांचा कलर तोच काय आहे किंवा ह्या अंगठीचा हा कलर आहे हे कधी विचारच केला नसेल. पण हे सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारतात. तर आपला पुढचा प्रश्न आहे, स्तंभ अ आणि स्तंभ ब यांची योग्य जुळणी करा. आपल्याला जोड्या लावायच्यात. नीलम हे जे जवाहीर आहे त्याचा कलर काय असतो माहिती आहे? ह्याचा कलर असतो निळा. पुष्पराज ह्याचा कलर असतो पिवळा. माणिक ह्याचा कलर असतो लाल आणि पाचू ह्याचा कलर असतो हिरवा. हेच तर आपलं उत्तर आहे. मग एचं 3 दुसरीकडे 3च नाहीये म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. तरी आपण क्रॉस चेक करूया. बीचं 4, सीचं 1, डीचं 2. ठीक आहे? आता हे सोडून मी तुम्हाला बाकीच्या पाचूंची नावं सांगते. कोरल किंवा मुंगा ह्यालाच मुंगा असे म्हणतात. आणि मी एका प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न पण पाहिलाय की मुंगा या जवाहिराचा कलर कोणता असतो? तर तो असतो केशरी किंवा तांबूस. तुम्ही वाटल्यास ह्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे. पुन्हा मोती ह्यालाच आपण काय म्हणतो? पर्ल म्हणतो. पर्ल ह्याचा कसा कलर असतो? तर तो असतो पांढरा. पुढे गोमेत आणि ह्याला आणखी काहीतरी ह्याला हेसोनाइट असे सुद्धा म्हणतात. हेसोनाइट. तर ह्याचा कलर कोणता असतो? तांबूस तपकिरी. पुढे आणखी वैडूर्य यालाच कॅट्स आय म्हणतात. कॅट्स आय ह्याचा कलर कसा असतो? करडा किंवा हिरवट राखाडी. ठीक आहे? आणि आणखी एक आहे तो म्हणजे हिरा, डायमंड, आपला सगळ्यांचा फेवरेट डायमंड. ह्याचा कलर कसा असतो? तर ह्याचा
पारदर्शक पांढरा. पांढरा आणि पारदर्शक पांढरा ह्याच्यामध्ये फरक आहे. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ह्याचा वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तर हा झाला मराठीचा प्रश्न. हा प्रश्न विचारला जातो. असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सगळ्यांची नावं माहिती पाहिजे, म्हणून मुद्दाम मी सगळे ह्याच्यात जवाहिर कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे विषमपद. अगोदर मी काय करते, हे लिहून घेते. C5 F8 I12 L17 O23. आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपण अगोदर ABCD लिहून घेऊ, मग बघूया की काय सहसंबंध दिसतोय का. ठीक आहे. मी पटकन लिहून घेते. आता इथे अंक पण दिलेत, म्हणून मी काय करते, त्या अक्षराची किंमत लिहून घेते. आता आपण बघूया ह्याच्यामध्ये काय संबंध दिसतोय का. C आहे, C आणि 5 आहे, म्हणजे 5 इथं आहे. F इथं आहे आणि 8 आहे. I 2 अक्षर सोडून I आणि 12 इथे आहे. पुढे L 2 अक्षर सोडून L आहे आणि 17 इथे दिलेला आहे. जनरली 2 अक्षर सोडून जे आहे त्यांचा अंक घेतलेला आहे, पण L नंतर 17 इथे घेतलेला आहे, त्यामुळं कदाचित हा चुकीचा असू शकतो. आता O बघूया. 2 अक्षर सोडून O आहे आणि 23 दिलेला आहे. 23 इकडे आहे, म्हणजे हे जे आपण लॉजिक लावलं ते लॉजिक नाहीये. दुसरं काय लॉजिक असू शकतं? दुसरं लॉजिक आपण असंही लावू शकतो. C नंतर F इथं आहे. ठीक आहे. C नंतर F नंतर 2 सोडून I आहे. I नंतर 2 सोडून L आहे. I नंतर 2 सोडून L इथं आहे आणि L नंतर 2 सोडून O इथे आहे. म्हणजे इथे तर बसलं, अक्षरांमध्ये तर बसलं. आता आपण अंकांमध्ये बघूया. अंकांमध्ये 5 आणि 3 8 8 आणि 4 12 12 आणि 5 17 17 आणि 6 23 3 4 5 6 असं लॉजिक लावलेलं आहे. मग पुढचं पद काय येऊ शकतं? म्हणजे तसं तर सगळंच बरोबर आहे ना. 5 आणि 3 8 8 आणि 4 12 12 आणि 5 17 5 आणि 6 23 ह्याच्यामध्ये तर कोणतंच चुकीचं नाहीये. O 2 F 2 I 2 L 2 O. ठीक आहे. 5 आणि 3 8 8 आणि 4 12 12 आणि 5 17 7 आणि 6 13 23 म्हणजे आपलं ॲक्च्युली नन ऑफ दिस उत्तर यायला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये तर काही चुकीचं नाहीये आणि जे लॉजिकली बसतंय ते पण आपण चेक केलं. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यात कोणतंच उत्तर चुकीचं नाहीये. जर तुम्हाला दुसरा काही पॅटर्न सापडला तर तो पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण जेवढे लॉजिक लागू शकतात ते तर मी लावून पाहिले. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे. आता अगोदर तुम्हाला द्विगु समास म्हणजे काय माहिती पाहिजे. द्विगु समास म्हणजे काय, की द्विगु समासामध्ये पहिले पद जे असते ते असते संख्या विशेषण आणि दुसरे पद जे असते ते असते समूहदर्शक, म्हणजे समूह दाखवणारे. मग द्विगु समासाचे उदाहरण काय होऊ शकतं? नवरात्र. नवरात्र म्हणजे काय, की 9 रात्रींचा समूह. 9 रात्रींचा समूह हा झाला द्विगु समास. आता उदाहरणार्थ आणखी काय, पंचपाळे, त्रिदल, पंचपाळे, बारभाई, आणखी जे पण असे त्रिकोण, चौकट वगैरे जे असते ना ते झाले द्विगु समास. आता पंकज हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर हे उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. उपपद तत्पुरुष म्हणजे काय, की जे दुसरे पद असते ते प्रधान असते. जे दुसरे पद असते ते प्रधान असते आणि ते धातुसाधित असते. धातुसाधित म्हणजे काय, की ते जर सेपरेट केलं, ते जे क्रियापद सेपरेट केलं तर त्याचा काही अर्थ नसतो, म्हणून धातुसाधित. मग पंकज या शब्दाचा अर्थ काय, की पंकमध्ये उगवलेला किंवा चिखलात उगवलेला. चिखलात काय उगवतं? कमळ उगवतं आणि हा कमळचाच समानार्थी शब्द आहे पंकज, म्हणून हे उपपद तत्पुरुष आहे. जर फक्त पंक केलं तर त्याला काय अर्थ नाही ना. हा लावला तर मग त्याचं काय होणार, की ते प्रधान आहे आणि ते धातुसाधित असल्यामुळे एक त्याचा अर्थ प्राप्त होतो, म्हणून पंकज. गुळांबा ह्याचा समास काय आहे? मध्यम पद लोपी समास. आता ह्याच्यामध्ये काय होतं, की जो पहिलं पद असतं त्याचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारा जो शब्द असतो, मधला शब्द, तो लुप्त होतो. आता गुळांबा म्हणजे काय, की गुळात किंवा गुळ घालून केलेला आंबा. गुळ घालून केलेला आंबा. आता गुळांबाचं कसं केलं?
हे घालून केलेला तर हे लुप्त झालं ना, म्हणून मध्यम पदलोपी समास. मग ह्याचं फक्त काय राहिलं, गुळांबा. आलं लक्षात? निर्दोष. निर्दोष हे आहे नन तत्पुरुष समास. ठीक आहे. आता नन तत्पुरुष समास ओळखणं खूप सोपं आहे, कारण त्याच्यामध्ये अ, अन, पुन्हा न, ना, नी अशा गैर वगैरे असे शब्द येतात आणि तेव्हा असे शब्द आले सुरुवातीला तर तो असतो नन तत्पुरुष समास. म्हणजे काय की त्याच्यामध्ये नकार असतो, अभाव असतो, निषेध दर्शवलेला असतो. अशा वेळेस नन तत्पुरुष समास होतो. हा समास ओळखणं खूप सोपं आहे आणि द्विगु समास ओळखणं पण खूप सोपं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, रघुने पेढा खाल्ला होता, ह्याचा काळ ओळखायचा आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की फक्त जो प्रश्न दिलाय त्याच्यावरून फक्त काळ नाही ओळखायचा, तर जे बाकीचे जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते वाक्य बसवून पाहायचं, तरच तुमची प्रॅक्टिस होणार आहे, तरच तुमचा काळ हा विषय क्लिअर होणार आहे. तसं बघायला गेलं तर तो सोपा आहे, पण काय काय वेळेस कन्फ्युजन होतं. तर रघुने पेढा खाल्ला ह्याचा काळ आहे पूर्ण भूतकाळ, कारण त्यांनी काय केलं, पेढा खाल्ला. जर ते पूर्ण भविष्यकाळ असेल तर ह्याच्यात मी जर ते वाक्य बसवलं तर कसं होईल, रघुने पेढा खाल्ला असेल. असेल हे काय झालं, पूर्ण भविष्यकाळ. आता वर्तमान काळात मी कसं म्हणणार, रघु पेढा खातो. रघु पेढा खातो हे झालं वर्तमान काळ. आणि रीतिभूतकाळमध्ये काय असं होईल की रघु पेढा खात असे. रघु पेढा खात असे हे झालं रीतिभूतकाळ. ठीक आहे. तर ते सगळे जे काळ आहेत ना, ते सगळे काळ पाठ करून ठेवा. त्याच्यामध्ये कसं वाक्य बदलतं हे पहा, तरच तुमची प्रॅक्टिस होईल, तरच तुमचा अभ्यास होईल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. एका नळामुळे टाकी 8 तासात भरते, तर दुसऱ्या नळामुळे ती 12 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एका वेळी सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? मी अगोदर काय करते, मी अगोदर लिहून घेते. सपोज ए टाकी आहे, ती काय करते, 8 तासात भरते. आणि बी टाकी आहे, ती 12 तासात रिकामी करते. आता हे ए बी मी मनाने घेतले, तुम्ही इथं सी डी वगैरे काही घेऊ शकता. ठीक आहे. आता ही झाली त्यांची किती वेळात ते काम पूर्ण करतात, म्हणजे वेळ झाली. आणि मग कार्यक्षमता कशी येणार, तर ह्यांचा लसावी घ्यायचा. 8 आणि 12चा लसावी आहे 24. मग 8 त्रिक 24, 12 दुने 24. आणि हे दोन फक्त एकटे नाही येणार, तर हे वजाबाकीमध्ये येणार. का? कारण हे 2च्या कार्यक्षमतेने टाकी खाली करतं, टाकी रिकामी करतं म्हणून. आणि हे झालं आपलं पूर्ण काम, म्हणजे टोटल वर्क, टोटल काम. आता त्यांनी काय सांगितलंय की हे जे 2 नळ आहेत ते काय केले, एका वेळीच सोडून दिले. जर ते एका वेळी सोडून दिले तर त्यांची कार्यक्षमता कशी होईल, तर त्यांची कार्यक्षमता होईल 3 अधिक वजा 2 बरोबर. वजा 2 का? कारण जर हे ए हा 3च्या क्षमतेने टाकी भरतोय, तर बी त्याच वेळी सायमल्टेनियसली -2च्या क्षमतेने टाकी रिकामी करतोय, म्हणून हे वजाबाकी ॲज इट इज राहणार. मग 3 अधिक वजा 2 किती येणार, 1 बरोबर. मग आपल्याला काय विचारलंय की ते किती वेळात टाकी भरतील. टोटल वर्क 24 भागिले पूर्ण कार्यक्षमता त्या दोघांची 1 बरोबर. किती वेळ येईल तेच आपलं उत्तर फायनल असणार आहे. किती येणार, 24 बरोबर. मग आपलं उत्तर काय आलं, 24 तास. ठीक आहे. आलं लक्षात? खूप सोप्या पद्धतीने मी सोडवलंय, त्यामुळं कदाचित वेळ लागत असेल. आता पुढचा प्रश्न आहे, एका टुर्नामेंटमध्ये 8 बॅडमिंटन संघ सहभागी झाले आणि प्रत्येक संघ अन्य प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो, तर एकूण किती सामने होतील? हे सेम तेच उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये असं म्हणतात की एका पार्टीमध्ये 12 लोक होते, त्यांनी प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीसोबत हस्तांदोलन केले, तर किती वेळा त्यांनी हस्तांदोलन केले. तर हे सेम तोच प्रश्न आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगते. इझिएस्ट ट्रिक, जिथे ती ट्रिक वापरली जाते तीच ट्रिक इथे आहे. 8 घ्यायचं, 8च्या मागची संख्या किती, 7 भागिले 2. जे उत्तर येईल ते आपलं 7 चोक 28 हेच आपलं उत्तर असणार आहे. कळलं? इझिएस्ट वे. आणि जे हस्तांदोलन सांगितलं मी ते पण ह्याच पद्धतीने सोडवायचे. तो पण आपला प्रश्न अगोदर झालेला आहे आणि मुद्दाम मी हा प्रश्न घेतलेला आहे की हा पण प्रश्न त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनी. अलंकार ओळखा. डोकी अलगद घरे उचलती म्हणजे डोकं घर उचलते काळोखाच्या उशीवरुनी. हा कोणता अलंकार आहे, तर हा चेतना गुणोक्ती अलंकार आहे.
हा अलंकार का आहे? चेतना गुणोक्ती अलंकार आपल्याला काय सांगतो? जे निर्जीव गोष्टी असतात, निर्जीव गोष्टी, कल्पना ह्या जिवंत असल्यासारख्या आपण त्यांना वागवतो. ते झालं चेतना गुणोक्ती अलंकार. आता ह्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे काय? की चाफा बोलेना, चाफा चालेना. हे काय झालं? चेतना गुणोक्ती अलंकार. चाफा तर निर्जीव आहे ना, तरी पण आपण काय करतोय त्याला सजीवाप्रमाणे इमॅजिन करून त्याला आपण बोलतोय. ठीक आहे? आता विरोधाभास. विरोधाभास म्हणजे काय? की दाखवायला विरोध करणे, पण मनापासून ॲक्चुअल विरोध नसतो. तेव्हा होतो विरोधाभास अलंकार. आता उदाहरणार्थ काय की जरी आंधळी मी तुला पाहते. हे काय झालं? विरोधाभास झाला ना. मी आंधळी आहे तरी तुला पाहते, पण ॲक्चुअली मी दाखवायला आंधळी आहे, पण ॲक्चुअली आंधळी नाही. हा झाला विरोधाभास अलंकार. दृष्टांत अलंकार. जेव्हा एखादा विषय पटवून देण्यासाठी किंवा एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी दाखले दिले जातात, तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. उदाहरणार्थ काय की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. आता एक गोष्ट समजून सांगण्यासाठी आपण काय केलं? विश्लेषण केलं. ती गोष्ट काय पटवून देण्यासाठी आपण दाखले दिले. कळलं? तर तो तेव्हा काय होतो? दृष्टांत अलंकार. अनन्वय. अनन्वय अलंकार कसा होतो? जेव्हा एखाद्या गोष्टीची तुलना फक्त म्हणजे त्याच्यासोबतच होऊ शकते, तेव्हा होतो अनन्वय अलंकार. उदाहरणार्थ काय? आईसारखी आईच, पुन्हा ताजमहल मोठा तोच त्याच्या परी, असं काहीतरी एक एक्झाम्पल आहे बघा. ते सुद्धा अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे. अलंकार हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. अलंकारवर प्रश्न येतात. आता पुढचा प्रश्न आहे, अशुद्ध शब्द ओळखा. अपर, अस्थिपंजर, इत्थंभूत आणि उच्छृंखल. हे बघा, अप्पर सारखा कुठला शब्दच नाहीये. तो काय आहे माहितीये? अपर. आपण जे म्हणतो ना अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर आयुक्त, अप्पर असा कुठलाच शब्द नाहीये. अपर, अपर आयुक्त, अपर जिल्हाधिकारी असा आहे. ठीक आहे? म्हणून आपलं उत्तर आलं 1. अस्थिपंजर म्हणजे हाडाचा सापळा. हाडाचा सापळा त्यालाच अस्थिपंजर असे म्हणतात. इत्थंभूत म्हणजे एखाद्याला इतकं एक्सप्लेनेशन करून सांगायची सवय असते, एकदम सविस्तर, स्टार्ट टू एंड. म्हणजे अगदी जसेच्या तसे, अगदी जसेच्या आणि सविस्तरपणे, सविस्तरपणे. ते झालं इत्थंभूत. उच्छृंखल. उच्छृंखल म्हणजे काय? की एखादं खूप मनमानी कारभार करतं. मनमानी असतं, बेजबाबदार असतं. आणखी काय म्हणू शकता? बेजबाबदार, नियमबाह्य म्हणजे त्याला काही नियमाशी पडलेलीच नसते. तो एकदम मनमानी कारभार करतो. नियमबाह्य वागतो. म्हणजे उच्छृंखल. ठीक आहे? तर ह्याच्यासोबत आपण फक्त अशुद्ध शब्द नाही शिकलो. आपण ह्याच्यासोबत समानार्थी सुद्धा शिकलो. समानार्थी सुद्धा शिकलो. ठीक आहे? अशा प्रकारेच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. चला, आजचा व्हिडिओ झालेला आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.